म्यूनसिपल कॉरपोरेशन इंतखाबात में कामयाबी हासिल करने के फ़ौरन बाद मुंतखब नुमाइंदे अब अवामी मसाइल के हल के लिए मैदान में आ गए हैं। वार्ड नंबर 15 से शिवसेना शिंदे ग्रुप की नौमुंतखब कॉरपोरेटर नीलम तुलजेश यादव ने अपने हलके का तफसीली दौरा करते हुए शहरियों के मसाइल का जायजा लिया। इस दौरान उन्होंने लुबना नगर, विनकर कॉलोनी समेत वार्ड के मुख्तलिफ इलाकों का दौरा किया और मुकामी शहरियों से बराह रास्त गुफ्तगू करके उनके मसाइल सुने। दौरे के दौरान नालियों और ड्रेनेज के इंतहाई खस्ता हालत देखकर कारपोरेटर नीलम यादव ने म्यूनसिपल कॉरपोरेशन इंतजामिया पर सख्त नाराजगी का इजहार किया। उन्होंने इल्ज़ाम आयद किया कि इंतजामिया की लापरवाही के बाइस शहरियों को शदीद मुश्किलात का सामना करना पड़ रहा है। नीलम यादव ने कहा कि वार्ड के बुनियादी मसाइल को नज़रअंदाज करना नाकाबिल कबूल है और शहरियों को बुनियादी सहूलतें फराहम करना मुंतखब नुमाइंदों और इंतजामिया दोनों की जिम्मेदारी है। उन्होंने यकीन दहानी कराई कि वार्ड नंबर 15 में दरपेश तमाम मसाइल के फौरी हल के लिए वो म्यूनसिपल कॉरपोरेशन इंतजामिया के साथ मुसलसल राब्ता और मौसर पैरवी करेंगी ताकि आवाम को जल्द अज जल्द राहत मिल सके। शहरियों ने नौमुंतखब कॉरपोरेटर के इस इक़दाम का खैर मकदम किया और उम्मीद जाहिर की है कि इनके मसाइल का अमली व देर पर हल निकाला जाएगा। ब्यूरो रिपोर्ट, MCN उर्दू न्यूज़। अगोदर आमची झोपडपट्टी होती, आम्हाला तेच मान्य चांगलं होतं। घरकुल बांधून आमचा अर्थच झाला नाही। आमच्या घरामध्ये आम्हाला राहायला भेटणं झालंय आणि खाते वेळेस नुसता घाण वास येत राहते। डेनीचं पाणी, घरात नळाचं पाणी भेटत नाही लवकर आम्हाला, तर डेनीचं पाण्याला आम्हाला हिंडाव फिरावं लागते त्याच्यामध्ये। हे का पद्धत झाली काय? गरीब झाले म्हणून काय कसं बी वागायला पाहिजेत काय? घरकुल दिलं म्हणून शनी घरकुलाचा अर्थ असं नसते। आम्हाला एवढं घाण करून शनी ठेवले। आमचे पत्राचे घर होते तेव्हा त्यावेळेस आम्ही आनंदित होतो। किती वर्षापासून प्रॉब्लेम आहे? हे 2009 पासून। तुम्ही कुणाकडे तक्रार नाही केली? खूप काय तक्रार केली, 4 वेळेस पाईपलाईन बदलले त्यानं, 4 वेळेस बी बदलून बी अजून तेच समस्या आहे आमची। मग काय मागणी आहे तुमची? आमची मागणी आहे, आमचे हे की नाही आम्हाला ड्रेनेज लाईन चांगली करून द्यावा आणि आम्हाला सुरक्षित ठेवायला पाहिजे सरकार। नीलमताई जे आमच्या प्रभागाच्या नगरसेविका ह्या वर्षी निवडून आल्यात, तसं तर सगळ्या नागरिकांचं मी धन्यवाद देऊ इच्छिते। आणि कुठंतरी आता स्त्रीची समस्या बरोबर कळते, कारण जे आम्ही स्वयंपाक करताना म्हणा घरात सगळ्यात जास्त वावर स्त्रीचा असतो। पुरुष एकदा आपलं जे कामाला गेलेत तर त्यांना ह्याचा त्रास तेवढं जाणवत नाही। एका स्त्रीला खरंच आज आम्हाला खूप अभिमान पण वाटतो की एका स्त्रीनं ह्या गोष्टीसाठी पुढाकार घेतलेला आहे आणि त्यांच्यासोबत आम्ही नक्कीच सगळेजण साथ देऊ। जर त्यांनी उपोषणला जेव्हा बसायची वेळ आली तर आम्ही सगळेजण नीलमताई सोबत राहणार आहे, हे आम्ही ठामपणे सांगतो। सगळ्यात महत्त्वाची जी समस्या आमची ड्रेनेजची आहे, हे सध्यापेक्षा म्हणजे पावसाळ्यापेक्षा ह्या पावसाळ्यामध्ये हे तर 10 पटीने वाढून होते। जे पूर्ण पाणी ड्रेनेजचं किचनमध्ये येते, पूर्ण मच्छर म्हणा काही म्हणा रोगराई याच्यामुळे खूप पसरतात आहे आणि लहान लहान मुलांचं आरोग्य धोक्यात आहे। फक्त हे म्हणण्यापुरतं नाही तर नीलमताई करून दाखवतील हे आम्हाला आश्वासन आहे, खात्री आहे। सर्वात प्रथम जय महाराष्ट्र। मी नीलम तुलजेश यादव, प्रभाग क्रमांक 15 मधून नगरसेविका आहे। इथं मला सकाळी विजयताईचा कॉल आलता की म्हणे ताई आमचे इथं म्हणे खूप पाणी डेनीचा घरी येऊ लागलं। तरी मी इथं येऊन बघितलं तर मला खूप वाईट वाटलं की इतकं वर्षापासून काय करू लागले प्रशासन। मला इतकं बघून कसं तरी वाटू लागलं तर ते कसं राहत असतील, त्यांचे लहान लेकरू आहे, बाळ कसे राहतील। हे प्रशासनाने काय केलं इतक्या वर्षांनी त्यांनी जे पण होते इकडं निवडून आलेले तर त्यांनी काय केलं मला माहीत नाही कोण होतं इकडं, पण तरी पण त्यांनी काय केलं। मला हे संधी मिळाली म्हणून मी त्यांचा धन्यवाद करते आहे आणि मी हे करून टाकणार। जे त्यांनी नाही केला ते मी करून टाकणार। आणि जे मायबापाला ही जनता जनार्दन आपली मायबाप आहे आणि मायबापाला आपण तकलीफात नाही ठेवू शकत आणि आपण शांततात कसं बसणार, यांना तकलीफ देऊन आपण कसं बसणार घरी। लिंबुरी नगर विनकर कॉलनीमध्ये मी आली आणि घरी जाऊन बघितलं तर डेनीचं पाणी पूर्ण त्यांचे बाथरूममध्ये, घरीमध्ये, किचनमध्ये येऊ लागलं। हे चांगलं नाही ना। प्रशासनाचं काम आहे येऊन बघायचं, करायचं। आता ही संधी मला मिळाली, मी चांगले प्रमाणे मनापासून माझं स्वतःचा घर समजून हे करणार मी।